नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 12 जून. परमार्थ साधने हाच आपल्या जन्माचा खरा हेतू. द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल. हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे. प्रपंचाच्या 10 दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे. तिच्याकडे आपण लक्ष लावावे. काही न करणे अर्थात मनाने, हा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही. प्रपंच हा द्वैत आहे. त्याचे अवडंबर मोठे असणारच. आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपले आहे असं आपण समजतो. वास्तविक मनुष्य हा देह आणि मन हे दोन्ही मिळून आहे. म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही. म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासे खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. त्यापासून साधनाला जोर येतो. मन भगवंताकडे गुंतवण्यासाठी काय करावे हे पहावे. देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही, म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. पण आमचं शहाणपण, आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो. प्रपंचातील विघ्ने ही सूचनावजा असतात. ती आपल्याला जागे करतात. जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता, हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच असतात. तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे, हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला. म्हणून परमार्थ करण्यासाठी, मन स्वस्थ राहण्यासाठी मन मोकळे करावे. मन मोकळे करायचे असल्यास, काही सांगायचे असल्यास, काही शेअर करायचे असल्यास कमेंट्स करा. धन्यवाद.